जो बिल था वो पूरा महिला के ऊपर था, नारी शक्ति वंदन अधिनियम। ये जो नया बिल आया है जिसमें डिलिमिटेशन आया है, अब डिलिमिटेशन वो 50 के लिए कर रहे हैं, लेकिन हमारा कहना यह है कि जब आप ये कर रहे हैं काउंट का जनगणना, कौन सी काउंट कर रहे हो? 2011 से काउंट कर रहे हो आप। 2011-2026 में इतना बड़ा पैमाने पे अगर आप देखोगे तो लोक संख्या बढ़ी है, उस हिसाब से जनगणना होनी चाहिए और जाति न्याय जनगणना होनी चाहिए। अगर तेलंगाना राज कर सकता है तो देश के प्राइम मिनिस्टर क्यों नहीं करा पा रहे थे इतने दिन में? आज आपकी जनगणना पूरी होनी चाहिए थी 26 में। अगर जनगणना होती तो आपने अभी विधेयक लाके उस तरह से पारित होता। हम कहा विधेयक के खिलाफ थे, हम तो विधेयक के सपोर्ट में है। इसलिए 2023 में जब ये विधेयक आया सबने सपोर्ट किया, सिर्फ 2 लोगों ने उसको अपोज किया। लेकिन हमारा कहना यह है इसके पीछे आप महिलाओं को ढाल बना के इसके पीछे अपना एजेंडा चलाना बंद करिए। जैसे कल प्रियंका जी ने उनकी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा, आपने सुना होगा कि अमित शाह बार बार कह रहे कि आपके बाल सफेद हो जाएंगे, लेकिन आप ये साइड में नहीं आ पाओगे। क्यों? ये इसका एजेंडा था क्या? तो ऐसा नहीं चलेगा। और आप जो बात कर रहे हैं, मुझे लगता है कि कोई भी विधेयक जब आता है तो उसकी सर्वसहमति होनी चाहिए, सबके साथ बैठक होनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। आप कैसे तय करते हैं 50%? उसके लिए आपको जनगणना का आपके पास डेटा होना चाहिए। वही बात जो है 2002 में अरुण जेटली जी के सामने हुई थी। देखिए ये तो फिगर लाया है कि दक्षिण भारत का कितना होके कितना बढ़ने वाला है या कम होने वाला है। मेरा कहना यह है कि अगर आपको करनी है तो आप जनगणना, जाति न्याय कीजिए, हर वर्ग को अपना आरक्षण लागू करने का मौका दीजिए। और हमारा कहना यह है कि आप महिला विधेयक को इसके साथ मत जोड़िए, क्योंकि जैसा बिल्कुल है कि दक्षिण भारत का जो हिस्सा है 24 से वो 21 जो है वो कम हो रहा है। गोवा की भी 1 सीट कम हो रही है और ईशान्य भारत का भी है 4.7 से 4% हो रहा है। तो ये कहीं ना कहीं हर जगह पे जो कम ज्यादा हो रहा है और जो सीटें का बड़ा कड़क चढ़ा के कम हो रहा है, इसके ऊपर उनका सबका कहना है कि ये दक्षिण वर्सेस उत्तर नहीं है, ये भारत एक संघ राज्य है, देश है। और मुझे लगता है इस एक संघ देश के लिए संवैधानिक ढांचा है, उस संवैधानिक ढांचे की तरह आपको जाना चाहिए। संवैधानिक ढांचे को आप हिलाने का काम मत करिए। आप महिलाओं को हम सब सम्मान करते हैं, हमारी माता बहन सब महिलाएं हैं, हम सब खूब महिला है तो सम्मान हम करते हैं, लेकिन इस विधेयक के माध्यम से महिलाओं को सामने रख के अपनी राजनीति मत खेलिए। ये राजनीति का जो आपका संधि साधु का हेतु है उसके लिए महिलाएं नहीं बनी। सीएम जी ने साफ तौर पर ये लाइन कहा है कि 2023 में सभी ने इस बिल को इसलिए सपोर्ट किया था क्योंकि एनडीए के पास मेजोरिटी थी, सपोर्ट न करते तो ये बिल पास हो जाता। लेकिन 2025 में आज एनडीए नहीं, मुझे नहीं पता राज्य के मुख्यमंत्री तो यहाँ रहते हैं, वो केंद्र की सब बातें कैसे जानते हैं मुझे नहीं पता है। लेकिन जितना मेरा अनुभव है, आज भी आज की बात करते हैं, कल अधिवेशन बुला लीजिए, हमारी स्पष्ट भूमिका है, 33% आरक्षण ला लीजिए। लेकिन मैंने आपको मराठी में थोड़ी देर पहले बताया कि मुख्यमंत्री कभी महाराष्ट्र के बारे में भी हमको जानना है कि महाराष्ट्र ने विधिमंडल में मतलब दोनों विधिमंडल में एक मत से कानून पास किया, शक्ति कायदा। जब वो इतना केंद्र में ताकत रखते हैं, जानते हैं केंद्र की मालूमात, तो कभी जाके महामहिम राष्ट्रपति के पास जो हमारा कानून पड़ा है उसके ऊपर सिग्नेचर लेके आइए, तो महिलाओं को न्याय मिलेगा, महिलाओं को सुरक्षा मिलेगी। आज महिला ट्रेन में डरती है जाने से। आज पता है आपको हालत क्या है? आज स्कूल में महिला असुरक्षित है। ऐसे समय में शक्ति कायदा आएगा तो महिलाओं को सुरक्षा मिलेगी। तो पहले तो मुझे लगता है कि वो पास करना चाहिए। थोड़ी देर पहले मैंने कहा कि जो सत्ताधारी नगर सेविका है उनको 2 करोड़ रुपया मिलता है, जो विरोधक में रहने वाली महिला मतलब नगर सेविका है उनको 25 लाख रुपया मिलता है, उसमें भी 35% उनका जीएसटी जाता है। और तीसरा सबसे बड़ी बात जो मैंने कहा कि महिला लोक प्रतिनिधि की इज्जत बढ़नी चाहिए कि नहीं बढ़नी चाहिए, जो चुन के आ रही विदाउट आरक्षण के, उनके साथ जब कोई अधिकारी गैर बर्ताव करता है तो उसके खिलाफ मुख्यमंत्री कार्रवाई क्यों नहीं करते जब विधानसभा में इसकी चर्चा होती है। और चौथा मेरा उनसे सबसे महत्वपूर्ण मेरा उनसे कहना है कि जैसे नासिक की घटना होती है, बदनापुर होता है, उसके बाद किसी के ऊपर कार्रवाई क्यों नहीं होती है? कोई बड़ा आदमी क्यों नहीं इसमें पकड़ा जाता है? फरार हो जाते हैं बहुत सारे लोग। तो ये मेरा सवाल है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री, महाराष्ट्र की बात करें, महाराष्ट्र महिला अत्याचार में दूसरे नंबर पे है और बाल अत्याचार में 1 नंबर पे है। ये हमारे लिए कोई शोभनीय बात नहीं है, तो इसके ऊपर बात करें वो बेहतर रहेगा। एक राष्ट्रीय प्रश्न असायचा, जनशक्ती जनता दलाचे तेजप्रताप यादवांनी असं म्हटलंय, प्रियंका गांधी या इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात, राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व देऊन काही उपयोग नाही, इंडिया आघाडीचा खरा चेहरा या प्रियंका गांधी होऊ शकतात। मला असं वाटतं की हे त्यांचं मत आहे, पण आज तुम्हाला मी सांगते की आदरणीय राहुल गांधी जे असतील किंवा प्रियंका गांधी जे असतील, ज्या तऱ्हेने एकत्रपणे संसदेमध्ये काम करतात हे खरंच कौतुकास्पद आहे। म्हणजे
तुम्हाला मी सांगते की जितकं फ्लोअर मॅनेजमेंट असेल किंवा त्या ठिकाणी कोणी काय भाषणा बाबतीमध्ये असेल, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं जे ट्युनिंग आहे. आणि मला असं वाटतं की दोन बहीण भाऊ ज्या तऱ्हेने आज देशामध्ये जे आहे ती लोकशाही टिकवण्याचं काम करतायत, जनतेचा आवाज बनण्याचं काम करतायत, त्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं की जे बोलतायत त्यांना पण माझं सांगणं आहे की हे विभाजन करण्यापेक्षा सर्वांनी त्यांना कसं सपोर्ट करून पुढे जातील यासाठी प्रयत्न करावे. चला धन्यवाद. आता ड्रग्सवर नाही बोलत. धन्यवाद. फक्त शेवटी मी एक गोष्ट सांगून माझं संपवते. आता लाडक्या बहिणीच्या बाबतीत बोललं गेलं. लाडकी बहीण पण दुर्दैवाने जे आहे ते काय म्हणतात त्याला, इलेक्शन आले की आठवते. आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना अजून चौथा प्रश्न मला आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, की 68 लाख खाती महाराष्ट्राची महिलांची लाडक्या बहिणीची बंद झाली. लाडक्या बहिणींना उत्तर द्या मुख्यमंत्री महोदय. मी महाराष्ट्रातल्या महिलांबद्दल बोलते, त्याच्यामध्ये उत्तर द्या. 68 लाख खाती तुम्ही बंद का केली याचं मला उत्तर पाहिजे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही आमच्या महिलांवरती जो अन्याय केलाय त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवणार, आम्ही असहकार मुवमेंट करणार. आणि आम्ही कुठल्याही तऱ्हेचं मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर महिला बसले ना, ते सुद्धा काँग्रेसची मोठी देण आहे, लक्षात ठेवा. धन्यवाद. चांगलं आहे ना. चला धन्यवाद. कुठे मला हे प्रश्न विचारते ह्या रचना होणार आहे. जर तुमचा जातीनिहाय डेटाच येणार नाही, मग तुम्ही ओबीसीना आरक्षण कसं त्या ठिकाणी देणार, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. आता तेलंगणा राज्य करू शकतं, पण देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री हे करू शकत नाहीत. दुर्दैवाने आता तर तुम्ही सकाळी जे बोलली मी बघितलं, राहुल साहेबांनी बरोबर स्टेटमेंट केली आहे की आता दोघांमध्येच काय काय माहित नाही. भाषण संपल्यानंतर देशाचे पंतप्रधान आले. कुठला रंग आम्ही बदलला? प्रश्न असा आहे की 2023ला सरकार कोणाचं होतं? आम्ही तर अगोदर पण पास केलं होतं राज्यसभेमध्ये ज्यावेळी युपीए सरकार होतं, पण आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती म्हणून लोकसभेमध्ये झालं नाही ते. पण 2023ला ज्यावेळी हे विधेयक आलं त्यावेळी काँग्रेसने सपोर्ट केला, कोणी विरोध केला. 2024ला लागू करा ही भूमिका ठेवली काँग्रेसने. का नाही लागू केलं? तुम्ही बोलत नाही आम्ही त्याच्यावर सेन्सेस करणार, डिलिमिटेशन करणार, मग लागू करणार. कोणी भूमिका बदलली? आजही आम्ही बोलतोय ना, स्पष्ट बोलतोय. आता याच्यापेक्षा स्पष्ट काय बोलू मी? स्पष्ट आणि ठाम बोलते. तुम्ही उद्या अधिवेशन बोलवा, 33% महिलांच्या आरक्षणासंदर्भामधलं विधेयकांना आम्ही पास करू. मुख्यमंत्र्यांनी जे चॅलेंज दिलं आहे की सर्व विरोधकांनी या आणि चर्चा करा, तुम्ही ते चॅलेंज स्वीकारता का? मुख्यमंत्री मी तर त्याच्यानंतर खूप भाषणात बघितल्या खूप लोकांच्या बाईट की स्तर असा असला पाहिजे. मी तेच सांगते ना की हे नको ते नको ते नको. आता कुठला स्तर पाहिजे माहित नाही. आम्ही पण 5 वेळा निवडून आलेलो आहे. आता मला माहित नाही की कुठला स्तर पाहिजे, पण मला हे बोलायचंय की ज्या वेळेला महिला बोलतात तेव्हा महिलांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे. महिलांमध्ये मला कळत नाही की स्तर हे कोणी आणलेले आहेत, की त्या स्तराबद्दल बोललं पाहिजे, ह्या स्तराबद्दल बोललं पाहिजे, आणि कोणाचे स्तर ठरवणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारले ना, अरे बाबा तुम्ही तर एवढे मोठे नेते आहात, तुमच्या पक्षाचे नेते आहात, तर आमची अपेक्षा आहे की शक्ती कायदा मंजूर आला ना, का आणला नाही 3 वर्षामध्ये मंजूर करून? मी तर प्रश्न विचारले, ते तर उत्तर द्या. तुम्हाला मी दुसरा प्रश्न पण विचारला की तुम्ही एका महिलांच्या बाबतीमध्ये एवढं बोलताय, तर मुंबई महानगरपालिकेमधल्या महिला नगरसेवकांवर का अन्याय करताय? एकाला तुम्ही 2 कोटी रुपये देताय आणि एकाला तुम्ही 25 लाखचा निधी देताय. म्हणजे हे नाहीये का महिलांबद्दल तुझा भाव? तिसरा मी प्रश्न विचारला की ज्या वेळेला मोठी प्रकरणं ज्या वेळेला होतात महिला संदर्भामधली, महाराष्ट्रामधलं बोलले मी, देशामध्ये तुम्ही खूप बोलीन की निर्भयाचा फंड तुम्ही कुठपर्यंत आणला. निर्भयाचा फंड तुम्ही रिवाइज करून 500 कोटीवर 278 कोटीवर आणला. प्रत्येक देशामध्ये आज घटना, प्रत्येक दिवशी 85 मुलीवरती बलात्कार होतात, 1000 केसेस होतात महिलांबद्दल. महाराष्ट्राची परिस्थिती काय फार चांगली असं नाही. आपल्याला सुद्धा माहितीये की महाराष्ट्र हा 2ऱ्या नंबरवर आहे महिला अत्याचारामध्ये. मग मला सांगा की मुख्यमंत्र्यांना अशा घटना झाल्यानंतर आज मी खराब प्रकरणाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला, कारण सध्या ते आपण सगळे त्याच्यावर चर्चा करतोय. किती लोकांना चौकशीला बोलवलं, सीडीआरवर तुम्ही लोकांनी चर्चा केली,
कोणी म्हटलं सीडीआर कसा आला, काय आला, ह्याच्यावर चर्चा झाली. पण ज्यांची नाव आली, किती नेत्यांवरला बोलवलं गेलं, कोण मोठा नेता गेला चौकशीला आजपर्यंत? म्हणजे असं आहे की मोठे मोठे बॉम्ब निघणार, मोठ्या कारवाई होणार, हे तर मी सातत्याने ऐकते महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी नात्याने, पण कुठली कारवाई होताना दिसत नाही ना. पण पवारसाहेबांचा स्तर हे करून तुमच्या पक्षात असेल किंवा विरोधकांमध्ये दुसरी कोणी व्यक्तीच नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करते ना भाजप. नाही, मला असं वाटतं की नक्कीच पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. आता मला मी म्हणूनच म्हटलं की स्तर नक्की काय हा मला प्रश्न आजपर्यंत कळलेला नाही आणि कुठल्या स्तराच्या व्यक्तीशी ते चर्चा करू इच्छितात ते मला कळलेलं नाही. हा समकक्ष, बरोबर ना, तो स्तर दिलाय ना ते समकक्ष. समकक्ष म्हणजे काय मला माहित नाही, पण लोकप्रतिनिधींनी या नात्याने आणि जनतेने म्हणजे समकक्ष म्हणजे कळलं मला. मराठी कळतच आहे, मी मराठी मीडियम मधूनच शिकलेली आहे. पण मला पण मला हे खरं होतं म्हणजे हा बिलकुल मला कळतं, मी मराठीमधूनच शिकलेली आहे, त्यामुळे धन्यवाद. पण हे बोलणंच मुळात म्हणजे मला कळलेलं नाही की तुम्ही महिलांना याचा अर्थ काय समजता. याचा अर्थ तुम्ही महिलांना समकक्ष समजत नाही. बरोबर ना, माझं बरोबर आहे ना. महिलांना तुम्ही समकक्ष समजत नाही. जर महिला 5 वेळा निवडून आली, महिला निवडून येते, तर समकक्ष व्हायला काय म्हणजे मला नाही कळलं अजून काय पाहिजे. त्या महिला समकक्ष आहेत ना. आम्हाला भाजपांची आणि ना आम्हाला चित्राताईच्या विधानांची गरज आहे. आम्ही आमच्या परीने या ठिकाणी लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. मी आधीच सांगितलं, आम्ही सौभाग्यशाली आहे. मी धारावीच्या जनतेचे, उत्तर मध्य मुंबई जनतेचे धन्यवाद मानते की कुठलंही महिला आरक्षण नसताना आम्हा महिलांना 78 महिलांना त्यांनी निवडून दिलं संसदेमध्ये. पण मला असं वाटतं की आम्हाला जर आरक्षण मिळालं असतं 2024ला तर आम्ही 180 महिला निवडून आलो असतो. मला एकाही महिलेला त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नाही. बोलू द्यायला पाहिजे होतं ना कुठल्या महिलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. महिलेला आता आमच्याकडे तर मीच बोलते, आमच्याकडे पण पायावर पुरुष बसलेत, पण मी बोलते, एका तरी महिलेला बोलू द्यायला पाहिजे होतं. आणि बघा, शेवटी आरएसएसची भूमिका असलेली पार्टीतून आलेली मनुवादाची पार्टी आहे. आता आरएसएसची भूमिका काय, आरएसएसची संघ मी बोले सरसंचालक कधी महिला होऊ शकते का? ज्यांनी सांगितलं की लग्न हे कॉन्ट्रॅक्ट आहे, महिलांनी आपल्या पतीची सेवा केली पाहिजे, मुलांना केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, जी महिला हे करू शकत नाही, हे माझं विधान नाहीये. कोणाचं विधान आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर ही भूमिका आरएसएसच्या प्रमुखांची असेल आणि जे स्वतः आरएसएसच्या माध्यमातून शिकतात त्यांची भूमिका काय असू शकते? त्यामुळे मनुवादाचा मनुवाद किंवा मनुस्मृतीचा उदो करणाऱ्यांकडून आपण काय अपेक्षा करणार? नाही, तुम्हाला पटतंय का की महिलांना समकक्ष न बोलणं? तुम्ही पण महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत. रस्त्यावरती अशा प्रकारे मोर्चे ते सुद्धा सरकारचे प्रमुख असलेल्यांना काढावे लागणं केवळ म्हणजे पत्रकार परिषदा घेऊन दोन्ही बाजूच्या हा मुद्दा संपत नाहीये. देश हेच बघतोय की प्रत्येक जण आपली बाजू. नाही, माझं सिंपल सांगणं आहे, आम्ही सरकारला काय सांगतो, हे मोर्चे काढू नका. पुन्हा जसं तुम्ही 16, 17, 18ला संसद बोलवली, बरोबर ना, पुन्हा एक संसद बोलवा ना आणि 33% आरक्षणाचे बिल करा, आम्ही तुमच्याबरोबर पास करून टाकू. चला, आम्ही कुठे विरोधामध्ये आहे बिलाच्या? 23ला पण आम्ही सपोर्टमध्ये होतो, 26ला पण आम्ही सपोर्टमध्ये. कशाबद्दल मोर्चे काढताय तुम्ही? अधिवेशन बोलवलं, 5 राज्याच्या निवडणुका चालू असताना अधिवेशन बोलवलं. मी म्हणून म्हटलं की निवडणूक आयोग आहे की नाही. ज्ञानेश्वर कुमारजी कुठे आहेत? ज्यांना महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची पण एक भूमिका मी बोलणार होते खरं तर, की त्यांनी पण सांगितलं की महिलांचे फोटो काढले नाही गेले पाहिजे. कुठे आहेत ते? मला सांगा, निवडणुका चालू असताना संसदेमध्ये भाषण होणं, त्याच्यानंतर पुन्हा एक देशाच्या पंतप्रधानांचं भाषण होणं, काय चाललंय आपण? नाही, माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना तुम्ही आमच्या माध्यमातून सांगा, संसदेमधले आम्ही खासदार आहोत, त्यांना सांगा की देशाच्या पंतप्रधानांशी बोलून घ्या, एक संसदेमध्ये अधिवेशन बोलवा, 1 दिवसाचं, 1 तासाचं बोलवा, 1 तासाचं बोला, बिल पास करून घ्या. चला, अरे पण ते अगोदरच 2023ला मंजूर आहे, ते लागू झाले, त्याच्या महामहिम राष्ट्रपतीची सही झाली, आता कशावर घेणार आहे? तुमच्या माध्यमातूनच उत्तर द्यायचा प्रयत्न करते. तुम्हाला अजून काय विचारायचं तर मला अजून स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांचं विचारावं. जनतेमध्ये संभ्रम तयार होतोय का? कारण सत्ताधारी एक बाजू मांडताय, विशेषतः जे सत्तेत आहेत ते स्वतः मोर्चे काढताय, तुम्ही एक बाजू मांडताय. नाही, मला कळत नाही ते मोर्चे कशाबद्दल काढतायत
तुम्ही विरोध केला म्हणून कुठे विरोध केला, कशाबद्दल विरोध केला? त्यांचा आरोप आहे महिला 2023ला विरोध केला. 2023ला एकमताने मंजूर झालेलं आहे. कायदा कसा मंजूर होतो याचं ज्ञान तर त्यांना असावं, कारण ते ऍडव्होकेट पण आहेत, त्यामुळे झालेला आहे ऑलरेडी कायदा. आणि मला वाटतं की त्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांचं भाषण ऐकल्यानंतर आम्ही खालच्या कमेंट पण वाचल्या. तुम्ही पण वाचल्या. त्याच्यावर आता व्हिडिओ पण आले, ज्या कमेंट आल्या त्या किती 17 तारखेला किती खातं उघडली आहेत. 17 तारखेला पण काही खाती उघडलीत माहितीये ना, ज्या दिवशी भाषण झालं त्या दिवशी पण खाती उघडली आणि तेच करत होते. त्यामुळे जनतेला सगळं माहितीये. माझी जनतेला सुद्धा आव्हान आहे की सत्यता समजून घेतली पाहिजे. हे बिल अगोदर 2023ला पास झालंय, ते लागू करावं ही 2024ला ही आमची भूमिका होती. आजही तुम्हाला पुन्हा बिल करायचं असेल, आम्ही स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडतो. 1 दिवसाचं अधिवेशन आज बोलवा, आम्ही यायला तयार आहे. काही पण त्यांनी मुख्यमंत्र्यांनी असाही आरोप केलेला आहे की विरोधक हे सिरियल लायर आहेत. सोबतच विधेयकाचं भ्रूणहत्या त्यांनी केलेली आहे आणि याचा जागर करण्यासाठी हे खरं तर आंदोलन मोर्चेने सगळे सिरियल लायर असा उल्लेख केलेला आहे. सिरियल लायर आणि भ्रूणहत्या विधेयकाची भ्रूणहत्या. आता तुम्हाला मी एवढा पूर्ण इतिहास सांगितला, त्याच्यानंतर कोण सिरियल लायर आहे हे जड शब्द वापरून निवडणुकीच्या पक्षाला नाही. बघा, 2 करोड युवांना रोजगार देणार, 15 लाख रुपये अकाउंटमध्ये येणार. हा, बस हो गया महिला पे वार. बस. आता सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे की काय परिस्थिती आहे. आज आमच्या महिलांचं सक्षमीकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कितवा नंबर देशामध्ये जगामध्ये लागतो हे पण जर माहिती कोण सांगा. हा, आता तुम्हाला अजून खूप सांगू शकते. उज्ज्वला गॅस झाल्या, आज एलपीजीची काय परिस्थिती आहे. 5,000 रुपयाला एलपीजी मिळतोय. मी नेहमी म्हणते की पहिल्यांदा मी असं सरकार बघितलंय की ज्या वेळेला आपत्ती येते, ज्यावेळी संकट येतं, त्यावेळी समाधान आणि कुठलीही उपाययोजना न देता लोकांना लाईन मध्ये उभं करणारं सरकार म्हणजे हे सरकार आहे. खोटं बोलायचं आणि किती रेटून बोलायचं याला पण काहीतरी. मी म्हणून मगाशी पण बोलले की प्रत्येक वेळेला घटना होते, मोठा बॉम्बस्फोट होणार आहे, मोठी कारवाई होणार आहे. मला पत्रकारांनी सांगावं किती महाराष्ट्रामध्ये मोठ्या कारवाई झाल्या, किती मंत्र्यांवरती कारवाई झाल्या. नाही, मला उत्तर द्या ना तुम्ही. का शिवसेनेवर कारवाई झाली नाही, का योगेश कदमावर कारवाई झाली नाही, भुसेनवरती झाली नाही, कोणा सांगा ना मला. ही लिस्ट काढली ना तर खूप मोठी लिस्ट निघेल. पण या आता मी जसं म्हटलं भोंदू प्रकरणामध्ये पण किती कारवाई झाल्या. ज्या बायकांचे तुम्ही व्हिडिओ बाहेर काढताय, ज्या स्त्रियांचे व्हिडिओ काढताय, किती वाईट परिस्थिती असेल तुम्ही विचार करा. त्यांच्या परिवारामध्ये आणि समाजामध्ये त्यांना फिरणं किती कठीण होईल. कोण व्हिडिओ बाहेर काढतोय. हे व्हिडिओ तर फक्त पोलिसांकडे होते आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये आली, किती लोकांना किती इतक्या दिवसामध्ये हे प्रकरण का समोर आलं, ते तुम्हाला मला पण माहितीये. पण अशा तऱ्हेने या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहावी आमची इच्छा आहे. देशाचे पंतप्रधान मणिपूरची घटना होते, एक शब्द बोलत नाही. हाथरसची घटना होते, एक शब्द बोलत नाही. महिला क्रीडापटूंचं उत्पीडन होतं, त्याच्यावर एक शब्द बोलत नाहीत. अभी हिंदी में अरे तो तर मी बघितलाच. मी पुण्याचा पण एक व्हिडिओ बघितला, 2 महिला भांडत होत्या काहीतरी त्या याच्यावरून, बरोबर ना. तो पण मी बघितला. तो भाजपच्या नगरसेविकेच्या संदर्भामधला होता. माझा मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की पारदर्शक स्वच्छ कारभार झाला पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सांगून लगेच अधिवेशन बोलवा. आता राहू दे, अरे जाऊ दे रे बाबा. स्टेट वाइड प्रोटेस्ट भी लॉन्च करने वाले हैं। आज शाम को रैली होगी बरेली में और स्टेट में 1 करोड़ स्वाक्षरी लेने की मुहिम भी शुरू करेगी। देखिए, जिस तरह मैंने भी कल सुना कि बहुत चैलेंज हो रहे हैं, लेकिन वो भी समकक्ष लोगों से वो बात करने वाले. मैं उनसे सिर्फ इतना ही कहना चाहती हूँ कि भाजपा को किस चीज का सबसे बड़ा जो है, क्योंकि 2023 में तो नारी शक्ति वंदन अधिनियम तो पास हो चुका है और 2024 में लागू करने की बात कांग्रेस तब भी रखी थी. आदरणीय हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे जी रहे या आदरणीय सोनिया जी रहे, इन्होंने तब भी भूमिका रखी थी कि परिसीमन करके आप उसको लागू कर दिए 2024 में.
अगर वो लागू किया होता तो आज हमारे यहाँ पे सिर्फ 74 महिलाएं नहीं होती, 180 महिलाएं उसमें वहां पे मौजूद होती और जो संसद में अपने लिए, अपने महिलाओं के लिए, न्याय के लिए लड़ती, कानून बनाने के लिए लड़ती, योजनाओं के लिए लड़ती। लेकिन ये दुख किस चीज का हो गया? ये दुख इस चीज का हो गया कि पूरी दुनिया में ये मैसेज चला गया कि मोदी है कि मुमकिन है। इस बात को पूरी तरह से, इस प्रतिमा को जो है छेद करने का काम हुआ और पूरे देश में यह माहौल गया कि आज भी देश में संविधान जिंदा है, आज भी लोकतंत्र जिंदा है। और जब बात आती है तो जब भाजपा की भूमिका के ऊपर हमारा इसलिए वहां पे ये था कि महिलाओं को सामने रख के, महिलाओं को ढाल बना के ये अपनी डिलिमिटेशन का एजेंडा चला रहे थे। और हमारा ये कहना था कि जब डिलिमिटेशन के बारे में संसद में जब जब चर्चा हुई, चाहे वो 72 में हो, 73 में हो या 2002 में हो, जो मैं लाई हूँ, जिसमें चाहे सोमनाथ चटर्जी रहे, चाहे भंडारे साहब रहे या अलग अलग लोग, परासर जी रहे या चाहे वो आपको मैं बोलना चाहूंगी जेटली जी रहे, इन सब ने तब स्वीकार किया था कि ये बात है कि असमतोल होता है दक्षिण और उत्तर का। और उस मामले में उन्होंने अपनी अपनी भूमिका रखी थी। जैसा मैंने शुरुआत में भी कहा कि SC या ST लोगों के लिए चाहे प्रतिनिधित्व की बात हो, जैसा मैंने कहा था कि स्थलांतरित लोग होते हैं, मतदार संघ की परिसीमा कैसे होनी चाहिए, रचना कैसे होनी चाहिए, किस तरह से जो है इसका काम होना चाहिए, इस सब के बारे में पूरा भाषण जो है लगातार संसद में चर्चा होकर आया है। जब भाजपा की भूमिका अलग थी, अब भूमिका अलग क्यों है? हमारा कहना स्पष्ट भूमिका यह है कि महिला विधेयक को जो है आप पूरी तरह से लागू करने के लिए जो है कल अधिवेशन बुलाइए, हम आ जाएंगे, लेकिन 33% महिला रिजर्वेशन के लिए बुलाइए। उसके साथ एक अपना एजेंडा जोड़ के जो आप काम कर रहे हैं और जो चला रहे हैं उसके जो है हमारा कहना यह है कि आप सेंसस की बात कर रहे थे, आप डिलिमिटेशन की बात कर रहे थे। जब तक जाति गणना नहीं होगी, जब तक पता नहीं चलेगा, तब तक ओबीसी आरक्षण आप कैसे दे पाओगे? तो हमने स्पष्ट रूप से भूमिका रखी थी कि 2023 का जो विधेयक, जो महामहिम राष्ट्रपति की स्वाक्षरी हो चुकी है, उसको लागू किया जाए। और अगर आपको फिर भी चाहिए तो एक दिन का, 1 घंटे का अधिवेशन बुला लीजिए। महिला विधेयक को हम सपोर्ट करने के लिए तैयार है। हम तो महिला को मानने वाली पार्टी है। आप सोचिए, एनी बेसेंट जी 1917 को जो है वो पहली हमारी अखिल भारतीय कांग्रेस की अध्यक्षा बनी। सरोजिनी नायडू से लेके नेली सेन गुप्ता से लेके इंदिरा गांधी और सोनिया गांधी तक 5 हमारी अध्यक्षा हुई। भाजपा की कोई अध्यक्षा हुई? महामहिम राष्ट्रपति, स्पीकर, मुख्यमंत्री, आप बोलिए प्रदेशाध्यक्ष, ये कांग्रेस पार्टी की देन है। 40% महिलाओं को उत्तर प्रदेश में टिकट देने का काम कांग्रेस पार्टी ने किया है। और जो मनुस्मृति को मानते हैं, मनुवाद को उदो करते हैं, उन्होंने क्या किया महिलाओं के साथ? महामहिम राष्ट्रपति आपको मालूम है द्रौपदी मुर्मू जो है, उनको ना संसद के ओपनिंग के लिए बुलाया, ना रामलला के मंदिर के ओपनिंग के लिए बुलाया। ऐसे क्यों किया? तो आपकी मंशा क्या है और आपकी भूमिका क्या है सबको पता है। जो महिलाएं थी सबको बाजू में करने का काम हुआ है। तो हमारा इतना ही कहना है कि अगर आपको सच में ये विधेयक पे ये करना है तो आपने 2023 में जो विधेयक किया है उसको आप लागू कर दीजिए। नहीं तो आप अभी इतने राज्यों के निबंधों के चुनाव के बीच में आपने बुला लिया। चुनाव आयोग मुझे पता नहीं क्या कर रहा है भारत का। जिस तरह से भाषण होता है, जिस तरह से राज्यों का जिक्र होता है, वहां के पार्टियों का जिक्र होता है, गलत है। वहां पे इलेक्शन चल रहा है, इलेक्शन पारदर्शिता से होना चाहिए। दुर्भाग्यवश जिस तरह से चल रहा है, अगर आपको सच में करना है कल अधिवेशन बुलाइए। हमारी ठाम भूमिका है कि हम आरक्षण देंगे, आरक्षण के साथ रहेंगे। मुख्यमंत्री ने कहा है कि प्रधानमंत्री ने काफी सोच समझ के डिसीजन लिया है, क्योंकि उनके हिसाब से हर स्टेट की सीट्स 50% से बढ़ेगी। बट कल प्रतिनिधि शिंदे